रात्री 11 नंतर मी पोचले 12ला. मला भूक लागली, मी बनवू शकत नव्हतो आणि मला लिटरली रडायला येतंय. कारण की आईसलँड ही एक अशी जागा आहे जिथे जाणं हे प्रत्येक भटक्यात एक स्वप्न असते. जवळपास 42,000 रुपये माझे गेलेत आणि आता मी वाट बघतोय नेदरलँडच्या व्हिसाची. बट तिने चेक केला पीएनआर इनव्हॅलिड होता. ते तिघजण मला ऑलमोस्ट मारायला उठले होते. त्याच्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर माझ्यासोबत काय काय घडतंय ही गोष्ट तुम्हाला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. जस्ट इमॅजिन करा की मी फुल स्पीडमध्ये, शेवटची 4 माणसं तिथे आतमध्ये आता बोर्डिंग करतायत आणि मला माझं स्पीड आवडता येईना म्हणून मी लिटरली स्किट करत गेलेलो आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. हा कोणताही ब्लॉग नसून या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे एक जबरदस्त अशी स्टोरी, तीही अशा ट्रॅव्हल सिरीजची ज्या सिरीजची अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय. येस, अर्थातच मी बोलतोय आपल्या युरोप सिरीज बद्दल. आणि युरोप सिरीजला स्टार्ट करण्याआधी किंवा युरोपला जाण्याआधी माझ्यासोबत काय घडलं ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर माझ्यासोबत काय काय घडतंय ही गोष्ट तुम्हाला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की ती सिरीज स्टार्ट होण्याआधी तुम्हाला ही गोष्ट माहिती असली तरच त्या सिरीजला मजा येणार तुम्हाला बघायला. म्हणजे असं म्हणू शकतो की कालवणात चटणी टाकल्याशिवाय कालवण खायला मजा येत नाही ना, तसा हा प्रकार आहे. चटणीची खूप गरज आहे आणि ही आहे ती चटणी जी तुम्हाला खायची आहे युरोप सिरीजच्या आधी. सुरू करूयात आपल्या या स्टोरीला सुरुवात होते काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं कसं एकदम ओके मध्ये. हाय डायलॉग ज्या ठिकाणापासून फेमस झाला, अर्थातच गुवाहाटी पासून. आता तुम्ही म्हणाल की हा थेट गुवाहाटीत कुठे गेला, तर या स्टोरीची सुरुवातच तिथून होते. मी होतो नॉर्थ ईस्टच्या सिरीजवरती. मी नॉर्थ ईस्टमध्ये 30 दिवस बाईक राईड केली. त्या सिरीजची तुम्ही पूर्ण व्हिडिओची मालिका पाहिली असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला कळलं असेल की मी थांबलो होतो गुवाहाटीमध्ये. कशासाठी, तर गुवाहाटीमधूनच मी जाणार होतो आपल्या कसोल खीरगंगाच्या टूरवरती, जी होती आपली ट्रिप विथ JKB. आणि त्यासाठी मी गुवाहाटीवरून जाणार होतो दिल्लीला, दिल्लीवरून ती टूर कंटिन्यू करणार होतो. म्हणूनच मी काय केलं की पुढचे जे एपिसोड्स मला एडिट करायचे होते त्या सिरीजचे, ते मी तिथेच गुवाहाटीमध्ये बसून एडिट करत होतो. आणि एका रात्री किंवा एका संध्याकाळी मला आला अंकितचा कॉल. त्या कॉलमध्ये अंकित मला बोलतोय, भाई अभी कभी शेंगेन व्हिसा के लिए अप्लाय करो, हम आइसलँड जा रहे. हे ऐकताच माझे कान विस्फारले. मी म्हणलं भाई हे काय, अचानक काय, कुठून तुला सुचलं हे? म्हणजे खरं तर पाठीमागचे 2 वर्ष आम्ही फक्त असं ड्रीम करतोय की आम्ही कधी जाणार आइसलँड. कारण की आइसलँड ही एक अशी जागा आहे जिथे जाणं हे प्रत्येक भटक्यात एक स्वप्न असते आणि ते स्वप्न जगण्यासाठी आम्हालाही जायचं होतं. पण तो योग काय येत नव्हता आणि अंकितने माझ्यावर तो बॉम्ब टाकताच मला सूचना असं झालं. म्हणलं की अचानक कसं काय, कारण की ऑलरेडी मी 30-35 दिवस झालं खर्च करून आलोय आणि अचानक हा मला बोलतोय की आपण आइसलँडला जाणार आहोत. आइसलँड म्हणजे खायची गोष्ट नाही, युरोपात जायचंय, शेंगेन व्हिसा काढायचा आहे, पुन्हा फ्लाईट तिकीट्स आला, तिकडचा खर्च आला, खर्चाचा माझ्यावरती डोंगर उभा राहणार आहे. या सगळ्या विचारांनी मी पहिल्यांदा तर स्तब्ध झालो. म्हटलं की नक्की याला काय म्हणायचंय. अंकित मला बोलला की मला 5 जूनला माझ्या एका फ्रेंडकडनं इन्व्हिटेशन आलंय की आइसलँड येतोयस का म्हणून. पण भाई आपलं डिस्कशन चाललंय पाठीमागच्या 2 वर्षांपासून, ते स्वप्न आपण दोघं बघत होतो, मग आपण दोघंच जायचं. म्हणून अंकित बोलला की तू आत्ताच्या आत्ता शेंगेन व्हिसाला अप्लाय कर, मी तुला मदत करतो. मग 21 मेच्या संध्याकाळी मी शेंगेन व्हिसाला म्हणजेच फ्रान्स व्हिसाला अप्लाय केलं अंकितच्या मदतीने. मला ते व्हिसा कसा अप्लाय करतात हेही माहिती नव्हतं. सो तो अप्लाय केला. 4 जूनची मला अपॉइंटमेंट मिळाली पुणे VFS ऑफिसची आणि मी 26 तारखेला गेलो कुठे, कसोल खीरगंगाच्या टूरवरती आपल्या JKB फॅमिलीसोबत. सो सीन आता बघा असा आहे की ऍप्लिकेशन, बाय द वे या पूर्ण स्टोरीमध्ये ना तुम्हाला 2-4 गोष्टी लक्षात घ्यायच्या. पहिली तर गोष्ट, डेट्सवरती तुम्हाला खूप लक्ष द्यायचं आहे, कारण की डेट्सचा खूप महत्वाचा रोल आहे या स्टोरीमध्ये. त्याच्यामुळे मी 4 जूनची अपॉइंटमेंट मिळाली आहे, 26 जूनला मी कसोल खीरगंगाच्या टूरवरती गेलोय
आणि ती टूर संपून मला रिटर्न यायचं होतं 1 तारखेला. सो कसोल खिरंगाची ट्रिप जी आहे ती 1 तारखेपर्यंत संपत होती. सो मीन वाईल मला डॉक्युमेंटेशन पण करायचं होतं. बघा, ह्या शँगेन व्हिसासाठी पहिल्यांदा तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की डॉक्युमेंट्स काय काय लागतात. पहिली तर गोष्ट, तुमच्या अकाउंटमध्ये बँक बॅलन्स पाहिजे मिनिमम 3 लाख ते 4 लाख, मग पुढे किती असू दे. त्याच्यानंतर पाठीमागचे 6 महिन्याचे जे तुमचे बँक स्टेटमेंट्स आहेत त्याच्यावरती बँकेच्या मॅनेजरकडनं स्टॅम्प आणि सही प्रत्येक पानावरती घेऊन तुम्हाला यायचंय. सोबतच तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स काढायचा आहे. सोबतच तुम्हाला तिकडचं जी काही पूर्ण आयटनरी आहे त्या आयटनरीचा प्लॅन बनवायचा आहे. म्हणजे तुम्ही ज्या डेला इंडियातून निघणार आहात आणि ज्या डेला इंडियात रिटर्न येणार आहात तोपर्यंतचा पूर्ण प्लॅन हा तुम्हाला तिथे लिहायचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्या प्लॅनमध्ये ज्या काही गोष्टी नेसेसरी असतात, फॉर एक्झाम्पल फ्लाईट तिकीट असते, हॉटेल बुकिंग्स असतात, पुन्हा तिथे काय अजून काही ट्रान्सपोर्टेशनचं असेल तर या सगळ्या गोष्टींचे प्रूफ हे आपल्याला जोडावे लागतात. याचा अर्थ की आपण ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टींचं बुकिंग करून ठेवलेलं आहे हे त्यांना दाखवावं लागतं, कोणाला, व्हिसा ऑफिसरला. तेव्हाच ते आपला हा शँगेन व्हिसा अप्रूव्ह करतात. सो यासाठी समजून घ्या की मी शँगेन व्हिसा अप्लाय करण्यासाठी पहिल्यांदा फ्रान्सकडून अप्लाय केला म्हटल्यानंतर मला जवळपास 2,500 रुपये ती फी लागली मला ऍप्लिकेशनची. पुन्हा ट्रॅव्हल इन्शुरन्सची 2,000, पुन्हा बाकी चलो ठीक आहे, छोट्या मोठ्या गोष्टी डॉक्युमेंटेशनच्या नको काढायला पण, बट मोठी समजून झाला की आतापर्यंत माझा एक 5,000चा खर्च झालाय. त्याच्यानंतर मी पूर्ण कसोल खिरंगाच्या टूरवरती होतो आणि त्याच्यात मी एक गोष्ट विसरलो होतो, ती म्हणजे रिटर्नची फ्लाईट तिकीट. कुठली? दिल्ली टू मुंबई. मला मुंबईला पण रिटर्न जायचंय. सो ती फ्लाईट तिकीट काढण्याची एक खूप खतरनाक स्टोरी आहे. त्या कसोल खिरंगाच्या टूरवरचा शेवटचा दिवस मनालीतला आपल्याला रोहतांग पास कव्हर करायचा होता आणि त्यासाठी आपल्याला सकाळी 5 वाजता बसमध्ये बसायचं होतं. म्हणजे बघा किती लवकर आपल्याला बसमध्ये बसायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रोहतांग पासकडे जायचं कारण की प्रचंड ट्रॅफिक असतं असं सांगण्यात आलं होतं. मग आम्ही सकाळी लवकरात लवकर बसमध्ये बसलो आणि जरा बऱ्यापैकी वरती गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की यार आपण तर फ्लाईट तिकीटच नाही काढलेली आणि आता आपल्याला काय करायचंय, रिटर्न पण जायचंय, आपल्याला व्हिसा अपॉइंटमेंट आहे. सो एनी हाव फ्लाईट तिकीट मला काढायची. मी फ्लाईट तिकीट काढायला गेलो. त्यावेळी मला 7,500-8 हजार रुपये मला तिकीट दाखवत होतं. म्हणले की यार जास्तच महाग आहे, नॉर्मली 5,000 मॅक्स 6,000 असेल, पण हे जरा जास्त दाखवतो. थोडंसं आपण अजून रिसर्च करूयात. रिसर्च करता म्हणजे इतर प्लॅटफॉर्म्स होते चेक करता माझी गेली रेंज, कारण की घाट सुरू झाला होता आणि जसाच घाट सुरू झाला तिथपासून ट्रॅफिक पण लागलं होतं आणि रेंज पण गेली होती. त्याच्यामुळे मी फ्लाईट तिकीट बुक करू शकलो नाही. पूर्ण दिवस रोहतांग पास एक्सप्लोर करून झाल्यानंतर ज्यावेळी संध्याकाळी रात्री आम्ही 7:30 वाजता रिटर्न मनालीच्या मार्केटमध्ये आलो, त्या मॉल रोड जवळ. तिथे आल्यानंतर सुद्धा आम्हाला तिथेच जे हॉटेल आम्ही बुक केलं होतं त्या हॉटेलवरनं आमच्या बॅग्स पॅक करायच्या होत्या. बॅग्स आम्हाला आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये लोड करायच्या होत्या. तोच टेम्पो ट्रॅव्हलर आम्हाला बस स्टेशन पाशी सोडणार होता. म्हणजेच काय तर आपली जी मोठी वॉल्वो बस होती मनाली टू दिल्लीवाली ती होती 9 वाजता. म्हणजे बघा आमची खूप गडबड झाली होती. सो कसं बस करत आम्ही ती बस पकडली. खरं तर तो बसवाला इतका काय गडबडीत होता की तो बस थांबवतच नव्हता. आम्ही रस्त्यावरती त्याला पळत जाऊन थांबवली. त्यात आमच्या सगळ्या लोकांना काउंटही करता नाही आलं की किती सगळे लोक आलेत की नाहीत बाबा. कसं बसमध्ये बसलो आणि त्याच्यानंतर पुढे एका ठिकाणी ढाब्यावरती नेहमीप्रमाणे गाडी जेवायला थांबते. ढाब्यावरती आम्ही थांबलो आणि त्यांना अर्धा तास आम्हाला दिला होता. आपण काय थोडंसं समजतो की अर्धा तास दिला म्हणजे चलो इकडे तिकडे 5-10 मिनिटं आपल्याला मिळेल. बट तो ड्रायव्हर खूपच घाईमध्ये, सगळे गाडीत बसलेत आपल्या टूर मधले आणि मी फक्त येतो जाऊन म्हटलं, लगेच आलो, माझ्याच पब्लिकला सांगितलं आणि ते जाऊन बसलो. मी तिकडून रिटर्न येईपर्यंत बस माझ्या डोळ्यासमोरून निघाली. म्हणजे हायवेला ती बस लागली सुद्धा आणि ती बस हायवेवरनं पळते आणि मी त्या बसच्या पाठीमागे पळतोय, हात करतोय, अरे थांबव बाबा, मोठमोठ्याने ओरडतोय आणि सोबतच शिव्या सुद्धा देतो. ऑफकोर्स अशा टायमिंगला तोंडातून शिव्या निघणार ॲज अ सातारकर. बट कंटिन्युअसली मी अर्धा तास धावल्यानंतर गाडी थांबली. त्या गाडीमध्ये जसाच चढलो तसा शिव्यांचा भिडीमार त्या ड्रायव्हरवरती सगळ्यांवरती मला सुरू झाला. बरं मी हे विसरलो होतं की आपण दुसऱ्या राज्यात आहोत, तेही अशा राज्यात जिथे माणसं खूपच डेंजर असतात. त्यांनी काढले रॉड
आता ही स्टोरी आपल्या कसोल खीरगंगावाल्या ग्रुपला नक्कीच माहिती असेल, त्यांनी सगळी आखो देखा हाल पाहिलेला आहे. सो असं करत करत आमचा तो सीन कसा बसा मिटवला. म्हणजे माझं सगळं पब्लिक आलं तिथे मला वाचवायला. ते तिघजण मला ऑलमोस्ट मारायला उठले होते आणि ते मला बोलले की पुढे तुम्हाला हे हिमाचल प्रदेश क्रॉस करून देणार, अख्खीची अख्खी बस म्हणले इथून पाठीमागे पाठव. सो अशी धमकी दिल्या कारणाने मग मी पण पाठीमागच्या सीटवरती जाऊन बसलो आणि थोड्या वेळाने त्यातलाच एक जण व्यक्ती मला बोलवायला आला की पुढे या, ड्रायव्हर बोलवते म्हणून. माझ्या पब्लिकला वाटलं की ड्रायव्हर आता ही लोक आता ह्याच्यासोबत दादासोबत काय करतात म्हणून पब्लिक जाऊन देत नव्हतं मला. मी म्हणले की थांबा जरा बघत काय म्हणतोय. तर तो मला सॉरी बोलला की सर हमें ये करना पड़ता है क्योंकि बहुत सारे लोग ऐसे डिले करते हैं और आगे लोगों की फ्लाइट्स होती है तो हमें ये रश करना पड़ता है, सॉरी फॉर दॅट. मग मी पण त्याला सॉरी बोललो आणि मग आमचा तो प्रवास सुरू झाला. तेव्हा जाऊन मला दिल्ली टू मुंबईची फ्लाईट तिकीट बुक करायला वेळ मिळाला आणि तोपर्यंत वाजले ते रात्रीचे 2. त्यावेळी फ्लाईटची तिकीट किती झाली ती माहिती आहे काय? तब्बल 18,000 रुपये. एनिहो मला करायचीच होती कारण की मला पर्याय नव्हता. 4 जूनची मला अपॉइंटमेंट गाठायची होती आणि पोचलो की मी. पैसे खर्च केले 18,000 रुपये. आधीचे 5,000 हे 18,000, जवळपास एक 23,000 माझे खर्च झाले तिथेच. आणि मग सगळे डॉक्युमेंटेशन पूर्ण करून मी 4 जूनला विजा ऑफिसकडे म्हणजे मुंबईवरून पुण्याकडे निघालो. तेही कारनेच. चलो पेट्रोलचा खर्च करूयात कारण की भाई कम्फर्ट पाहिजे, लवकर पोचायचे, डॉक्युमेंटेशन आहे. आणि गाडी घेऊन गेलो मी तिथे. विजा ऑफिसच्या समोर होता एक झेरॉक्सवाला. माझ्या सगळ्या झेरॉक्स मला काढायच्या होत्या, मी त्याच्या समोर काढल्या. काढताना अगदी झेरॉक्स काढल्या आणि त्याने मला शेवटी एक डॉक्युमेंट विचारलं, सर पासपोर्ट कहा है? पासपोर्ट कशाला पाहिजे तुला? तो बोला की सर पासपोर्ट के बिना वीजा कैसे मिलेगा? आणि मी निशब्द. म्हटलं ओके, हे काय झालं माझ्यासोबत? मला तर अंकितने सांगितलंच नाही. अंकितला मी कॉल करतोय, अंकित हे काय झालं? अंकित बोलतोय भाई तू पासपोर्ट लेके नहीं गया, ये तो डिफॉल्ट था, मुझे लगा तुझे पता रहेगा. मी म्हणलं भाई आज काय, मी कधी इंटरनॅशनल ट्रॅव्हल नाही केलं. बरं केले पण ते कुठल्या कंट्रीजला? दुबई आणि मालदीव. दुबईला तर दादानेच दुबईच्या ते सगळं प्रोसिजर केली, त्याच्यामुळे मला माहित नव्हतं. दुसरी गोष्ट मालदीवला सुद्धा एका ट्रॅव्हल कंपनीने मला स्पॉन्सर केली, त्याच्यामुळे त्यांनी प्रोसिजर केली होती, तेही तिथे जाऊन ऑन अरायव्हल होतं खरं तर. सो मला एवढंच माहिती होतं की पासपोर्टची गरज कुठे आहे? एअरपोर्टवरती ज्यावेळी इमिग्रेशनचा शिक्का आपल्याला मारायचा आहे. आणि एवढंच मला माहिती होतं. मी बाकी रिसर्चच केला नाही कारण की वेळच नव्हता मला तेवढं रिसर्च करायला. सो पासपोर्ट मी विसरलो. VFS ऑफिसमध्ये जाऊन मी त्यांना रिक्वेस्ट करतोय की प्लीज मला 1 दिवस एक्सटेंड करून द्या, मी लगेच रिटर्न आणतो किंवा माझा टाइम 5 ते 6 करा, माझ्या म्हणजे वाईफला बोलवतो इकडे. नो, कॅन्सल केली माझी ती अपॉइंटमेंट आणि मग मी आलो रिटर्न अंकितच्या घरी. आता आमचं असं चाललंय की म्हणजे माझ्या डोक्यात असं चाललंय की जवळपास मी एक 23,000 ते 25,000 रुपये खर्च केलेत आणि विजाची अपॉइंटमेंट सुद्धा मी घेऊ नाही शकलो. त्याच्यामुळे मी काय आता युरोपला जात नाही. अंकित बोला मी आत्ताच गीतेमधला एक श्लोक वाचलाय, कल की चिंता मत कर आज का क्या, असं काहीतरी त्याने डायलॉग मारला आणि म्हणले की भाई एवढं विचार नको करूस, पुन्हा एकदा अप्लाय कर. म्हटलं की बट पुन्हा एकदा जर काही इश्यू झाला तर? तो बोलले की बघूयात. आणि नेमकं आम्ही तिची काही एक फॉर्म असतो, त्या फॉर्मवरती सगळं लिहावं लागतं की काय रिझन आहे, कशासाठी चाललाय तुम्ही. विजाला अप्लाय केला आणि मला लकीली दुसऱ्या दिवसाची म्हणजे 5 जूनची अपॉइंटमेंट मिळाली मुंबईची. सो नॉर्मली एवढ्या लवकरची आणि एवढ्या जवळची अपॉइंटमेंट नाही मिळत आणि ती लकीली मला मिळाली. मग काय केलं, त्यावेळी डॉक्युमेंटेशनमध्ये आपण काय काय केलं होतं आतापर्यंत? डमी फ्लाईट तिकीट्स काढल्या होत्या. डमी फ्लाईट तिकीट्सला आपल्याला जवळपास 1,000-2,000 रुपये आपले जातात. जिथे PNR होल्ड केला जातो काही काळ होता, अशा काही कंपन्या असतात, त्याची वेबसाईट मी देईन खाली. त्याच्यानंतर जी काय आयटनरी मी बनवली होती, बाय द वे आता आम्ही एक डिसिजन चेंज केला होता. तो काय होता आमचा की 14 ते 15 जूनला आम्ही जाणार होतो कुठे? युरोपला. त्याच्या हिशोबाने आयटनरीची डेट्स आणि सगळे बुकिंग्स आम्ही केले होते. बट आता आम्ही डेट एक्सटेंड केली कारण की विजाचे असे प्रॉब्लेम्स कन्सिडर करता असा प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे सुद्धा. म्हणून आम्ही ठरवलं की 15 जुलैला आपण प्लॅन करूयात युरोपचा. 1 महिना एक्सटेंड केला आणि मग त्या दिवशी आम्ही डिसाईड केलं की
प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून जायचं आणि व्हिसा घेऊनच आपल्याला युरोपला जायचं आहे. चलो आता यावेळी थोडासा मी कॉन्फिडंट होतो की आपण आता जाऊयात मुंबईला. दुसऱ्या दिवशी 5 तारखेला मी मुंबईकडे निघालो. खरं तर मला पुण्यातली अपॉइंटमेंट आवरून सातारला जायचं होतं आई दादांना भेटायला. खूप दिवस झाला मी भेटलो नव्हतो कारण की मी त्याच्या आधी नॉर्थ ईस्टच्या सिरीजवरती होतो. सो तो प्लॅन कॅन्सल झाला. मुंबईला निघालो, गेलो आणि बघतोय तर काय तिथे जाऊन BKC मधल्या त्या VFS ऑफिसमध्ये बायोमेट्रिक चालत नव्हतं. सो बायोमेट्रिक चालत होतं. त्यांनी मग सांगितलं आम्ही नंतर तुम्हाला बोलू. आता खरं तर ही VFSची जी काही प्रोसेस असते की नाही ती ऑनलाईन असते. आता आपल्याला अपॉइंटमेंट मिळाली, पुन्हा त्यांनी फक्त तोंडी सांगितले, पुन्हा घेतील की नाही माहीत नाही. म्हणून मग मी तिथे प्रूफ गोळा करायला लागलो. प्रूफ असे की मी ब्लॉग करतोय, मी त्यांना दाखवते ही बघा माझी आजची अपॉइंटमेंट आहे, मी ऑफिसच्या समोर आहे आणि यांचं बायोमेट्रिक चालत नाहीये. मग मी त्यांच्या त्याच व्यक्तीला म्हणतोय चालतंय की नाही. सो तिथे मी माझे प्रूफ गोळा करायला लागलो सो दॅट ते मला पुढच्या वेळी अलाव करतील. सो तसं करत मी काय केलं, मी तिथून रिटर्न घरी आलो. 3 दिवसांनी पुन्हा त्यांनी मला इन्व्हाइट केलं. ते बोलले की या, झालंय सगळं. आणि मग 3 दिवसांनी मी गेलो. झाली सगळी प्रोसिजर झाली. VFS ऑफिसमध्ये ज्यावेळी व्हिसा आपण ॲक्च्युअलमध्ये तिथे हे करतो, इंटरव्ह्यू देतो किंवा आपण ते डॉक्युमेंट सबमिट करतो, तिथे तुम्हाला 7,500 रुपये फी आहे त्यांची, ती द्यावी लागते. सो आता आधीचे जवळपास 25,000 आणि हे 7,000 किती झाले, 32,000. सगळी प्रोसिजर झाली. 10 दिवसांनी रिझल्ट आला रिजेक्टेड म्हणून. ॲज एक्सपेक्टेड माझी कुठलीच टूर विदाऊट विघ्न विदाऊट प्रॉब्लेम होतच ना. सो हा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे माझे 32,000 लिटरली पाण्यात गेले होते आणि मी माझे होप्स सोडले होते. तोपर्यंत अंकित युरोपमध्ये त्याचा एक प्रोजेक्ट होता, तो करण्यासाठी तिकडे गेला होता आणि तो तिथे जाऊन माझी वाट बघत बसला. त्याला वाटलं की माझा आता विजा येईल आणि मग आम्ही ती पुढची सिरीज जी आहे ती कंटिन्यू करू. म्हणजे फॉर एक्झाम्पल किती तारखेला मला 17 जूनला मला रिझल्ट आला आणि त्यावेळी तो अंकित ऑलरेडी तिकडे पुढे गेला होता युरोपला. आता तो त्याचा प्रोजेक्ट संपून तो तिथेच थांबणार होता आणि मला समजत नव्हतं की त्याला थांबवं की नाही. कारण की उगाच तो माझ्यासाठी थांबला पुन्हा आता पुन्हा माझ्याकडे विजा अप्लाय करण्याची हिंमत नव्हती. 32,000 मी पाण्यात घालवले. माझा नेदरलँडचा जो मित्र आहे त्या मित्राने मला व्हिडिओ कॉल केला. तो बोलला की काय रिझल्ट आला मला दाखव. त्याला दाखवलं. तो बोलला की तुला मी आधीच बोललो होतो, तू मला सांग, माझ्या रेफरन्सने तुला नक्कीच हा विजा मिळेल. आणि तो बोलला की आता पुन्हा अप्लाय करू. त्या बाईने लिटरली त्याच व्हिडिओ कॉलवरती पूर्ण डिटेल्स घेतल्या माझ्याकडनं आणि विजा अप्लाय केला. कुठला, नेदरलँडवाला. आधीचा माझा विजा रिजेक्ट झाला होता फ्रान्सचा. आता नेदरलँडचा विजा अप्लाय केल्यानंतर ना पुन्हा सगळी सेम प्रोसिजर मला करावं लागली. पैसे पण जवळपास तेवढेच गेले. कन्सिडर करा की 10,000 माझे गेलेत त्याच्यात. सो जवळपास 42,000 रुपये माझे गेलेत आणि आता मी वाट बघतोय नेदरलँडच्या विजाची. लिटरली नेदरलँडच्या विजाची जी अपॉइंटमेंट मला मिळाली होती ती होती 4 जुलैची. 15 जुलैचा आमचा प्लॅन ठरला होता. आणखी तिकडेच वाट बघतोय माझी. तो 4 जुलैला दिलेली माझी अपॉइंटमेंट मला रिझल्ट कधी आला माहिती आहे काय, 27 जुलैला. म्हणजे लिटरली अंकित 1 महिना माझी वाट बघत बसला तिकडे. आणि 15 जुलै उघडले. खरं तर अंकितला की नाही तिकडचं एक कोलॅबोरेशन मिळालं होतं कॅम्पर व्हॅनचं. आता तिची कॅम्पर व्हॅन तुम्ही बघताय व्हिडिओजमध्ये किंवा ट्रेलरमध्ये. ती कॅम्पर व्हॅन आपल्याला जर रेंट आउट करायची असेल ना 10-15 दिवसांसाठी तर तिचा खर्चच 4-1 लाख येतो. तो वाचणार होता म्हणून आम्ही हा प्लॅन केला होता. सो त्या कॅम्पर व्हॅनवाल्याला डेट दिलेत 14-15 जुलैची आणि यांना जायचंच आहे. स्टील अंकित एक्सटेंड करत होता, त्यांना कम्युनिकेट करत की आम्ही येऊ. असं करत करत त्याने 22 जुलैपर्यंत खेचलं. पण तो जास्त खेचू शकला नाही. 22 जुलैला तोपर्यंत होता स्वित्झर्लंडमध्ये. ज्याच्याकडे तो थांबला होता तो मित्र होता. त्या मित्राला घेऊनच तो गेला आईसलँडवर. त्याच्यासोबत आणखीची अजून एक मैत्रीण सुद्धा त्याला जॉईन केली त्या मीन टाईममध्ये. ज्यांचे अवेलेबल विजा असतात ते जॉईन करतात लगेच. सो त्यांची ट्रिप ऑन झाली 22 जुलैला. आणि मला 22 जुलैला त्यांचं कळतंय प्लॅन, सगळं चाललेत, ते पोचलेत. अर्धी रोड ट्रिप त्यांची झाली आणि 27 जुलैला मला हातात विजा येतोय, तोही अप्रूव्ड होऊन. मी म्हणलं आता काय करू, चुलीत घालू याला.
लिटरली अशी फिलिंग होती माझी की एवढा खर्च केला, एवढा वाट पाहिली मी, मी एवढा पेशन्स ठेवला, एवढी वाट पाहिली आणि माझ्या हातात काय आली तर निराशा. तिकडे ट्रिप त्यांची चालू झाली. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल. 4 जुलैला मी हा व्हिसा अप्लाय केला होता नेदरलँडचा. 15 जुलैला सुरू होणार होती आमची ही ट्रिप आणि 4 ऑगस्टचा आमचा रिटर्नचा प्लॅन होता इंडियात. का तर 6 ऑगस्टला तन्विशचा बर्थडे होता, तोही 5वा. पण सीन असा झाला की अंकितने प्लॅन एक्सटेंड केला. तो बोला की मी कॅम्परव्हॅनवाल्याशी बोललोय, आपला 4 ऑगस्टचा जो प्लॅन आहे तो आपण 7 ऑगस्टपर्यंत एक्सटेंड करू शकतो. म्हणजे झालं असं की 27 जुलैला जरी मला व्हिसा मिळाला असला तरी मला आईसलँडपर्यंत पोहोचायला 2 दिवस तरी जाणारच होते मिनिमम. म्हणजे 27 तारखेला मला फ्लाईट बुक करावी लागली. संध्याकाळी 2 वाजेपर्यंत माझा रिसर्च झाला, फ्लाईट बुक केली. फ्लाईट म्हणजे कुठली? मुंबई टू पॅरिस. तर मुंबई टू पॅरिसची मी का केली? व्हिसा तर मी नेदरलँडचा घेतलाय. तर विषय असा होता की मला नेदरलँडवरून आईसलँडची रिटर्न तिकीट जी ना ती खूप जास्त, म्हणजे जवळपास 1,00,000 रुपये दाखवत होती आणि पॅरिसवरून 60,000. सो मला पॅरिस परवडत होतं. आणि पॅरिसची जी फ्लाईट तिकीट होती मुंबई टू पॅरिस ही 27,000 आणि ॲम्स्टरडॅम पण बऱ्यापैकी तेवढंच होतं. सो त्यामुळे मग मी पॅरिस डिसाईड केलं. आणि हे असं चालतं. फक्त काय असते की शँगेन व्हिसाचा एक रूल असतो की तुम्ही ज्या कंट्रीकडनं व्हिसा घेतलाय ना त्या कंट्रीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त काळ स्पेंड केला पाहिजे. सो हाच एक रूल असतो. बट आता मला ते रिझन पण द्यावं लागणार होतं की का मी पॅरिसमध्ये उतरलोय. एनिवेज अंकितने प्लॅन एक्सटेंड केलाय, माझा प्लॅन ऑन झालाय. बरं, या प्लॅन ऑन होण्यामागे बघा सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. बाय द वे, हे सगळं चाललंय आणि मला 2च दिवसात फ्लाईट बुक करायची. म्हणजे किती महाग मला फ्लाईट मिळेल ह्याचा विचार करा. सो म्हणून मी विचार करायला लागलो. प्रतिमा मला बोलते की तू एवढा महिना एवढे दिवस ह्या गोष्टीसाठी कष्ट करतोयस, काय करतोयस, तर तू प्लीज जा, नको विचार करू, पैसे आपण नंतर न कमवू, पण तू जा, मित्र तुझे तिकडे वाट बघतायत. आणि मग तिच्या त्या सल्ल्याने किंवा तिच्या त्या फोर्समुळे मी डन केलं. 28 तारखेचा मला फक्त 1च दिवस मिळणार होता. कशासाठी? शॉपिंगसाठी. शॉपिंग झाली 28 तारखेला. म्हणजे 27 तारखेला बघा मी 3 वाजता रात्री झोपलोय. 28 तारखेला पूर्ण दिवसभर मी शॉपिंग करतोय. बॅग पॅक करायला पुन्हा रात्रीचे 2 वाजले 28 तारखेला. आणि मी 29 तारखेला फ्लाईट आहे माझी. कुठून? मुंबईवरून. तीही दुपारची 1:15 वाजता. सो मला माहिती आहे 1:15 वाजता जरी असतील तर 4 तास आधी आपण एअरपोर्टला असायला पाहिजे. सो मी सकाळी 5ला उठलो. अगेन सकाळी 5ला उठून आवरलं. शूट पण करायचं होतं मला, शूट केलं आणि ते करत करत 8ची मी कॅब पकडली. कॅब घेऊन मी मुंबई एअरपोर्टकडे निघालो होतो. तर तिकडे जात असताना आपण एक टेंटेटिव्ह अप्रॉक्सिमेटली 2 तास पकडतो पनवेल ते एअरपोर्ट. सो 8 वाजता निघालो तर मी 10 वाजेपर्यंत मॅक्स पोहोचेन. इनफ आहे. 10 ते 1:15 इनफ आहे टाईम. लिटरली 11:15 मला वाजले. म्हणजे मुंबईचं ट्रॅफिक इतकं खतरनाक की माझा 1 तास एक्सटेंड झाला आणि आता लिटरली माझ्याकडे फक्त 2च तास उरले. 11:15 ते 1:15 आणि या 2 तासात मला सगळ्या प्रोसिजर्स करायच्या आहेत. आता या सगळ्या प्रोसिजर्समध्ये ट्विस्ट जो येतो ना तो एअरपोर्टवरती येतो मुंबईच्या. टू बी कंटिन्यूड. कालचा आपला सीन जरा सनसेटमुळे कॅन्सल करावा लागला आणि आज कट टू दुसरा दिवस आहे आणि आता आपण कुठे होतो? एअरपोर्टला मी पोहोचलो होतो. करेक्ट. सो 11:15ला मी एअरपोर्टला पोहोचलोय आणि तिथून माझी प्रचंड धावपळ सुरू झाली आहे. म्हणजे मी सुरुवातीचं जी काही एअरपोर्टची एंट्री असते तिथे सुद्धा मी लोकांना एक्सक्यूज मी करत पुढे जातोय आणि चेक इन घेतलं. पुढे आतमध्ये गेल्यानंतर बोर्डिंग पास घ्यायचा असतो आपल्याला. तर तिथे ना सगळी प्रोसिजर झाली आणि माझं जे लगेज आहे ते त्या बेल्टवरती टाकणारच इतक्यात तिने मला रिटर्नचं तिकीट मागितलं. म्हटलं सर तुमचं युरोपचं रिटर्न तिकीट कुठे? आणि मी थोडासा कन्फ्यूज झालो. म्हटलं साला मी तर रिटर्नचं तिकीट काढलंच नाही आहे, कारण की माझा असं रिटर्नचा प्लॅन ठरलाच नव्हता. मी कुठून येणार आहे? तर सीन असा होता की माझा जो मित्र होता ज्याने मला नेदरलँडचा व्हिसा काढायला मदत केली तो अख्खा ऑगस्ट महिना इंडियात होता, कारण की त्याच्या मुलीला सुट्टी लागली होती आणि तो इंडियात येणार होता आणि तो सप्टेंबरमध्ये रिटर्न येणार होता. तो बोलला की माझ्यासोबत 4 ते 5 दिवस किमान तू राहिलं पाहिजेस किंवा फिरलं पाहिजेस. मग मी त्या उद्देशाने, कारण की मला व्हिसाची जी काही डेट मिळाली होती ती होती 29 जुलै ते 12 सप्टेंबर.
सो मी कॅल्क्युलेट केलं जवळपास 45 डेज आहेत. मग मी 7 सप्टेंबरची वगैरे फ्लाईट काढायचा विचार केला. बट त्याच्या आधी डोक्यात एक विचार असा आला की माझ्याकडे ना एक डमी फ्लाईट तिकीट होती. कुठली तर 4 जुलैच्या अपॉइंटमेंटला नाही का आपण डॉक्युमेंट सबमिट करताना मी 15 ते 4 ऑगस्टचा प्लॅन केला होता आणि 4 ऑगस्टला मी रिटर्न येणार होतो. तर ती मी फ्लाईट दाखवली तिला तिकीट. बट तिने चेक केला पीएनआर इनव्हॅलिड होता. अर्थातच ती डमी फ्लाईट तिकीट थोड्या काळापुरती होल्ड करावं लागते ती पीएनआर वगैरे. बट तो आता पीएनआर गेला होता. ती बोलली की सर मला व्हॅलिड पीएनआर वाला तिकीट दाखवा. मग मला पुन्हा ते तिकीट काढावं लागलं, सर्च करावं लागलं. बरं आता या ड्युरेशनमध्ये माझा म्हणजे बराच टाईम जातोय आणि मी फ्लाईट तिकीट काढली कुठली तर 7 सप्टेंबरची. कारण की माझा मित्र 1 सप्टेंबरला येणार आहे. तर किमान एक 7 दिवस मी त्यासोबत स्पेंड करून मी 7 सप्टेंबरला रिटर्न येऊ शकतो. 12 सप्टेंबरपर्यंत विजा व्हॅलिड आहे. तर ती तिकीट काढून मी अगेन काउंटरला दाखवली. ती बघते तिकीट, माझा पासपोर्ट बघते, माझा विजा बघते आणि पुन्हा माझ्याकडे बघते. सर अगेन तुम्ही 7 सप्टेंबरला का रिटर्न येत आहे? तुमचा विजा व्हॅलिड नाही आहे तोपर्यंत. आणि मी म्हणतोय की विजा तर माझा 12 सप्टेंबरपर्यंत व्हॅलिड आहे. ती बोलते की सर इथे बघा विजामध्ये लिहिलेलं आहे या डेट्सच्या ड्युरेशनमध्ये कधीही तुम्ही 30 दिवस ट्रॅव्हल करू शकता. तिथे 30 लिहिलं होतं आणि ते मला कळलंच नाही की 30 काय ते. आणि 30 दिवस म्हणजेच मी डे 1ला चाललोय तर डे 1 पासून 30 दिवस काउंट होतात. मग ते 29 जुलै ते 29 ऑगस्ट पर्यंतचा तो काळ होता. तेवढाच माझा तो व्हॅलिड विजा होता. आणि मी काढली तिकीट कुठली तर 7 सप्टेंबरची. झालं ते तिकीट सुद्धा आता मला कॅन्सल करावं लागलं. 12,000 रुपये मला कॅन्सलेशनचे चार्जेस द्यावे लागले आणि पुन्हा मला पुढचं तिकीट काढावं लागलं. आता ते पुढचं तिकीट लगेच थोडीच काढतो आपण, त्याला 10-20 मिनिटं जातच आपल्याला एक तिकीट सर्च करायला, सगळ्या फ्लाईट चेक करायला आणि कन्फर्म मिळाला तिकीट. कारण की काही वेळा तिकीट पेंडिंगवरती पण जातात. या सगळ्या गदारोळात आता शेवटचं मी तिकीट काढतोय बरं का. सीन बघा कसा आहे. तिने मला सांगितलेत सर शेवटचे 10 मिनिटं उरलेत आणि तो बॅगेज बेल्ट बंद होणार आहे. सो प्लीज लवकर मला तुमचं रिटर्नचं फ्लाईट तिकीट दाखवा, त्याशिवाय आम्हाला तुम्हाला इथून सोडता येणार नाही. आणि मी पटापट कसं तरी ते ॲम्स्टरडॅमवरून म्हणजे फायनली ॲम्स्टरडॅम नेदरलँडवरूनच मी रिटर्नचं तिकीट काढलं. म्हणलं कुठेही युरोपात असू शेवटी नेदरलँडमध्ये यायचं आणि तिथूनच रिटर्न यायचं इंडियात. सो ते तिकीट काढलं मी. आता शेवटची 5 मिनिटं उरलेत आणि ते तिकीटच मला येईना झाले. म्हणजे जे काही PDF असतं की नाही ते PDFच मला मिळेना झालंय. कारण की ते आय डोंट नो ते नेटवर्कमुळे असेल किंवा पेंडिंगवरती गेलं असल्या कारणाने ते तिकीटच मिळेना मला. ती बाई तिकडून मला म्हणते की सर 4 मिनिट शेवटचे राहिलेले आहेत. आणि माझी प्रचंड धांदल उडाली की यार मी करू काय. कारण की विचार करा मित्रांनो, आत्तापर्यंत मी विजासाठी जवळपास 40,000 ते 45,000 रुपये घालवले होते. शॉपिंगमध्ये जवळपास 20,000 रुपये घालवले होते. मुंबई टू पॅरिसची फ्लाईट जवळपास 30,000ची होती. पॅरिस टू आईसलँड रिटर्न तिकीट 60,000ची होती. म्हणजे बघा किती आतापर्यंत खर्च झालाय माझा. ते 60 हे 50 1 लाख आणि जवळपास 1,30,000 किंवा जवळपास 1.5 लाखाचा माझा खर्च झालेला आहे. आणि आता शेवटचे 4 मिनिटं उरलेत. कारण की ते जर केले तर मी जाऊ शकणार नाही, माझी फ्लाईट पण मिस होणार. सो सीन असा झाला की मी शेवटची 2 मिनिटं असताना मला ते तिकीट कसं वसं मिळालं. गेलो तिला दाखवलं. आता ती तिकीट चेक करते आहे का व्हॅलिड आहे सगळं आता ओके आहे. आणि तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललं. ती बोलली की सर तिथं तिचा जो मॅनेजर होता तो तिकडे असा होता आणि मी मध्ये होतो बाय द वे. आणि ती इकडूनच त्या मॅनेजरला म्हणते की सर मुझे डाउटफुल लग रहा है. आणि तिकडून तो सर म्हणतोय फिर मत जाने दे. आणि आय वॉज लाईक व्हॉट द फक. म्हणजे सगळं तर दिलंय मी, आता का जाऊन द्यायचं देणार तुम्ही मला. एवढं सगळं झाल्यानंतर तो मला म्हणतो की जाऊनच नका देऊ त्यांना. डाऊटफुल कशाबद्दल. तर मी 3 वेळा तिला तिकीट दाखवलं. म्हणजे हे कसं असतंय, इव्हन टुरिस्ट जरी विजा असला किंवा आपण फिरायला जरी जात असलो तरी तिकडे लोक थांबतात
काही कांड करतात असे. त्याच्यामुळे ही लोक जी आहेत की नाही ती या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात की खरंच हा माणूस रिटर्न येण्यालायक आहे का, येण्याची त्याची इंटेन्शन दिसत आहेत का. आणि त्यामुळे तिला डाऊट आला होता आणि ती मला बोलते की सर जर हे पुढे काय इमिग्रेशनमध्ये तुम्ही जर सापडलात किंवा काय झालं तर माझी नोकरी जाईल आणि आमच्या एअरलाईन्सला 5 लाखाचा दंड बसेल. सो त्याच्यामुळे आम्ही रिस्क नाही घेणार. आणि मी म्हणतो की अरे आता सगळं तर दिलंय, शेवटचं मी आता काय करू मी त्यासाठी. मी तिला सगळं सांगतो की माझा पोरगा इकडेच आहे, मी व्लॉगिंग करतो, मी माझं सगळा परिवार इकडे आहे, मी कशाला तिकडे थांबेन, माझा जॉब पण नाहीये तिकडे. तर ती बोलली की ते काय माहित नाही आम्हाला. मग ती मला विचारते की तुम्हाला कोणी तिकडे इन्व्हाइट केलंय किंवा तुम्ही कसं विजा काढला. तर मी म्हणले की मला माझ्या कझिनने तिकडे बोलवले. तर मग ती मला बोलते की कझिनचे पासपोर्ट ID वगैरे मला दाखवा. मग ते दाखवलं तिला. तेव्हा तिला विश्वास बसला आणि मग ती पुन्हा कीबोर्डवरती आता एंटरचं बटन दाबणार आणि तिचा हात सुद्धा थरथर कापतोय कारण की ती आता स्वतःच्या रिस्कवरती डिसिजन घेते. आणि मी इकडून तिला असा हात जोडतो की प्लीज 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 मला दे बोर्डिंग पास. आणि शेवटचा 1 मिनिट बाकी असताना तिने एंटर बटनवरती दाबलं आणि मला बोर्डिंग पास दिला आणि मी लिटरली सुटकेचा निश्वास टाकला. माझा बोर्डिंग पास मिळाला. ती मला बोलतेय की सर प्लीज बी कॉन्फिडंट ॲट इमिग्रेशन. आणि मी म्हणते की यस ओके ओके थँक्यू. खरंच म्हणजे सुटका झाल्यासारखी मला झाली. आणि तिथून मी पुढे आता अगेन पुढची जी स्टेज होती, आता शेवटचं 1 मिनिट म्हणजे याचा अर्थ विचार करा की शेवटचा 1 तास ते 45 मिनिटं राहिलेत माझ्यासाठी फ्लाईटला आणि फ्लाईटचं बोर्डिंग सुरू होणार आहे तिकडे. मला अजूनही सिक्युरिटी चेक इन करायचे. सिक्युरिटी चेक इनमध्ये माझ्याकडे जे काही साहित्य असतं की नाही, कॅमेरा, वायर्स, आपलं बॅग्स, जॅकेट्स, बेल्ट काढावा लागतो, अँकल लेंथ शूज असेल शूज काढावा लागतो, सगळ्याच गोष्टी आपल्याला काढाव्या लागतात आणि मग पुन्हा त्याचं पॅकिंग करावं लागतं. सो याच्यामध्ये आपला टाईम पण जातो. तिथून पुढे मला इमिग्रेशनच्या लाईनमध्ये सुद्धा मी एकदा या लाईनमध्ये जातोय, एकदा त्या लाईनमध्ये जातोय. एक सिक्युरिटीवाला म्हणतोय की यार तू एकाच लाईनमध्ये थांब रे. मग मी एका लाईनमध्ये थांबलो आणि त्याच लाईनवाल्यांना मी विचारतोय सर मला प्लीज गडबड आहे, मी जाऊ का पुढे. आणि मग काही लोकांनी मला अलाव केलं, मी पुढे गेलो आणि आता मी इमिग्रेशनच्या ऑफिसरच्या इथे गेलो. मग तो ऑफिसरने मला जनरल क्वेश्चन्स विचारले. त्यानं बघितलं की काय रिझन आहे तिकडे जाण्याचं. मग मी प्रॉपर रिझन सांगितलं की कझिनने मला बोलवलेलं आहे आणि मला तिकडे युरोप फिरायचं आहे, मी असा व्लॉगिंग करतो, मला महाराष्ट्र शासनाकडनं पुरस्कार वगैरे पण मिळालेला आहे. सो सगळ्या गोष्टी प्रॉपर सांगितल्यानंतर ना त्याने मला ओके केलं, मला शिक्का मारला त्या ह्याच्यात इमिग्रेशनवरती आणि जा बोलला. तिथून पुढे अगेन हाही जो पार्ट कव्हर करून मला पुढे जायचं होतं कुठे तर 90 ते 95चं काहीतरी गेट होतं. ते खूप लांब होतं आणि ते शोधत मी पळतोय. माझ्याकडे बॅग पण आहे आणि मला ते एस्केलेटर उतरायचे पण ते नुसते उतरत नाही, मी पळत उतरतोय. आणि तिथून पुढे मी बघतोय की आता शेवटचे 4 मिनिटं मला आवाज माझा ऐकू येते की माझं नाव पुकारलं जातंय की जीवन कदम फ्लाईट निघते तुमची, लवकर या. आणि मी जोरात पळतोय आणि शेवटचा सीन असा होता, लिटरली तुम्ही जस्ट इमॅजिन करा की मी फुल स्पीडमध्ये, शेवटची 4 माणसं तिथे आतमध्ये आता बोर्डिंग करतायत आणि मला माझं स्पीड आवडता येईना म्हणून मी लिटरली स्किट करत गेलेलो आहे. म्हणजे मी घसरत त्यांच्यापर्यंत पोचलोय आणि मी त्यांना माझा बोर्डिंग पास दाखवतोय आणि ते माझ्याकडे आश्चर्याने बघतायत आणि त्यांनी लगेच बोर्डिंग पास होती ते स्कॅनिंग वगैरे करतात आणि ते बोलले की जा आतमध्ये. शेवटचा माणूस मी होतो आणि इतका म्हणजे लिटरली रिलीफ वाटला मला की, आणि या सगळ्या गदारोळात मला जास्त शूट नाही करता आलं. कसं करणार शूट, माझी ही अवस्था. आणि यामुळे आता ह्याच्या पुढच्या ज्या व्हिडिओज तुम्ही जी बघाल, ॲक्च्युअल व्हिडिओ जी आपल्या आईसलँडचे असतील किंवा एपिसोड पहिला असेल, त्याच्यात तुम्हाला स्टील आय ट्राय माय बेस्ट की जेवढं तुम्हाला रिप्रेझेंटेशन त्याचं करता येईल तेवढं मी केलेलं आहे. बट शूट मला करताच येत नव्हतं एवढं सगळ्या गदारोळात. आणि मग मी फायनली फ्लाईटमध्ये बसलो. पहिला कॉल बायकोला गेला की झालं बाबा फायनली मी पोचलो. ती पण तिकडे टेन्शनमध्ये होती की कसा पोचतोय हा. आणि मग तिथून चलो चॅलेंजेस संपलेले नाही आहेत, हे मेन चॅलेंज तर संपलं, पण आता पुढचे चॅलेंजेस सुद्धा ऐकण्यासारखे आहेत की
दो की माझा आता डेटा खूप कमी शिल्लक आहे. मला कम्युनिकेट करायचं होतं अंकित बरोबर. आईसलँडमध्ये तो अंकित आहे. सोबतच मला नेदरलँड मधले मित्रासोबत मला बोलायचं सुद्धा होतं. सो मी जोडलं तिकडचं जे एअरपोर्टचं जे वायफाय असतं त्याला मी कनेक्ट केलं, जे की सिक्युअर्ड कनेक्शन नसते, बट मला पर्याय नव्हता. आणि मला अंकितने सांगितलं की पॅरिस एअरपोर्टलाच एका ठिकाणी असं शॉप आहे जिथे तुला टुरिस्ट सिम कार्ड मिळेल, जे तुला 30 दिवसांसाठी व्हॅलिडिटी असेल. 30 दिवसांसाठी तुला 30 GB डेटा मिळेल. सो तो इनफ असतो आपल्याला. सो तो घे. म्हणा ठीक आहे, बेटर. बट ते जे CDG एअरपोर्ट आहे ना पॅरिसचं, ते इतकं मोठं आणि कन्फ्युजिंग आहे की लिटरली मला मॅपमध्ये दिसतंय की ते जे शॉप आहे ते कुठे आहे, जवळच आहे, पण मला तिकडे जाताच येईना. मी पुढे पुढे जातोय आणि पुढे मी खाली एस्केलेटरने जातोय, कारण की तिथे डेड एंड आहे, एस्केलेटर आहे. पुन्हा खाली जातोय, पुन्हा कळतंय की हे खाली नाही, कुठेतरी वरतीच आहे. सो असं करत करत लिटरली संध्याकाळचे 9 वाजलेत आणि 9 वाजता तिकडे सगळी दुकानं बंद होतात. आणि आता सगळी दुकानं बंद झालेत तर तेही दुकान बंद आहे. आणि मी तिथे जातोय, बघतोय तर शॉप क्लोज्ड. आता माझ्याकडे सिम कार्डच नाहीये. बरं, जोपर्यंत मी एअरपोर्टवरती आहे तोपर्यंत चलो ठीक आहे की मी वायफाय वापरू शकतो, बट एअरपोर्ट सोडल्यानंतर मी अंकित सोबत कसं कोऑर्डिनेट करू? त्यासाठी मला सिम कार्ड पाहिजेच. दुसरा ऑप्शन असा झाला की बघूयात आपण कदाचित आईसलँडच्या एअरपोर्टवरती मिळेल, बट म्हणलं ती रिस्क घ्यायची नाहीये. तिथेच एका शॉपला, नॉर्मल खेळण्याचं शॉप होतं, तिथे जाऊन अशीच एन्क्वायरी केली की यार हे शॉप असं का लवकर बंद झालं? तर ते बोलले की काय झालं, तुम्हाला काय पाहिजे? तर मी बोलले की आय वॉन्ट टुरिस्ट सिम कार्ड. ते बोलले की आमच्याकडे एक आहे. म्हटलं तर मी खुश, म्हणलं अरे वा. तर तिने मला लगेच ते दिलं. आता ह्याच्यात छोटीशी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की ती सिम टाकत असताना, फिजिकल सिम होती ती, माझ्या आयफोनमध्ये टाकत असताना आयफोनचं जे स्लॉट असतो तो काढावा लागतो. त्यासाठी एक छोटीशी पिन असते, ती तिच्याकडे होती. तिने ते काढलं, सिम टाकलं आणि माझं जे एअरटेलचं कार्ड होतं ज्याच्यात काही MB डेटा शिल्लक होता ते पुन्हा मी माझ्या वॉलेटमध्ये ठेवलं. चलो ठीक आहे की ते टाकलं. पूर्ण एअरपोर्टवर मला तर काय त्या कार्डचा उपयोग नाही झाला. कार्ड ॲक्टिव्हेट वगैरे झालं आणि आता मी पुढच्या माझ्या प्रोसेसला लागलो. जसं की मला जिथून मी ज्या टर्मिनलला होतो तिथून मला टर्मिनल 1ला जायचं होतं, जे होतं तिकडचं डोमेस्टिक टर्मिनल. आणि त्यासाठी अंडरग्राऊंड मेट्रोज असतात, त्या थ्रू जायचे. तो त्याची एन्क्वायरी सुरू झाली. मी कसं बसं त्या एअरपोर्टला, त्या टर्मिनलला पोचलो. आता मला त्या मित्रांनी सांगितलं होतं की भाई तिकडे पॅरिस एअरपोर्टला चोऱ्या माऱ्या होतात, सो त्यामुळे बॅगांवरती लक्ष दे. आणि मागचे 2 दिवस 3 दिवस मी काही नीट झोपलो नाही. प्रवासात झोप नाही झालेली आहे. चला आजची रात्र पण मला जागावं लागणार, त्याच्यामुळे मला अजून टेन्शन आलं. त्यात एक मिळाला मला एक बांगलादेशी व्यक्ती जो माझ्यासोबत बसला होता आणि तो उगाचच माझ्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करतोय. पण मी सुरुवातीला एंटरटेन केलं. हा भाई रात्रभर मला चावतोय, म्हणजे झोप माझी गेलीच त्या माणसामुळे. आणि मला पहिला डाऊट तर त्या माणसावरती येत होता की हा भाई मला एवढा का लाडीगुडी लावतो. सो त्याच्यामुळे मी जर त्याच्यापासून जर सावध होतो आणि मग मी झोपलोच नाही. सकाळी माझी 7ची फ्लाईट होती आईसलँडची. सो बिना झोपता मी गेलो, त्या लाईनला लागलो, बोर्डिंग पास काढला. बरं, तिथे काढताना सुद्धा त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुठे चाललाय? आईसलँडला चाललाय तर तुमच्याकडे व्हिसा आहे का? तर मी दाखवला. मला वाटलं की आता ती पुन्हा प्रश्न विचारते की काय, बट तिने प्रश्न नाही विचारला. कारण की कसं असतं की युरोपमध्ये तुम्ही इंटरनल कुठल्याही देशांमध्ये फिरत असाल ना, जर तुमच्याकडे शेंगेन व्हिसा आहे तर ते एकदा युरोपमध्ये तुम्ही आहात ना तर ते तुम्हाला प्रश्न नाहीत करणार. सो मस्तपैकी तिथून मी एंट्री घेतली, वाट बघत बसलोय फ्लाईटची. फ्लाईट घेतली आणि फायनली मी आईसलँडमध्ये एंट्री केली. आता तिथे एंट्री केल्यानंतर ना मला सिम कार्ड तर आहेच माझ्याकडे. आता मला तिथे की नाही अंकितपर्यंत पोहोचायचं. तर अंकितने मला एका लोकेशनचं नाव सांगितलं होतं की विग नावाची, VIK असं एक सिटीचं किंवा गावाचं नाव होतं. तिथं ते आहेत लोक, तिथपर्यंत त्यांची रोड ट्रिप पोचलेली आहे आणि मला त्यांना तिथे गाठायचं आहे. आता विषय असा की एअरपोर्ट पासून मेन जी रिक्विक सिटी म्हणजे जी कॅपिटल सिटी आहे आईसलँडची, ती बऱ्यापैकी लांब आहे. तर त्यासाठी एक एअरपोर्ट टू ती सिटी एक बस चालते किंवा बरेच बसेस चालतात. तर ती बस मला पकडायची होती. ती बस मी पकडली.
तिथून त्या BSI टर्मिनल्स पासून अजून एका वेगळ्या बस स्टॉपला जायचं होतं. स्टॉप नाही, टर्मिनलच असतं ते, टर्मिनल बोलतात त्यांना. आणि त्या टर्मिनलवरून अजून मला तिसऱ्या टर्मिनलला मला जायचं होतं. तिथून फायनल डेस्टिनेशन, असे 4 बसेस मला चेंज करून मला जायचं होतं. आणि सर्वात मोठं चॅलेंज काय माहिती काय, तिकडे इंग्लिश नाहीये, आइसलँडिक लँग्वेज आहे त्यांची. तर त्यांचं प्रोनाऊन्सिएशनच मला जमत नव्हतं. होतं त्यांचं जे अल्फाबेटिक जे होते ते इंग्लिशच होते, बट ते वेगळेच काहीतरी लिहायचे. तेव्हा मी पेपरवरती लिहून घ्यायचो की ह्या पुढच्या डेस्टिनेशनचं नाव काय. असं करत करत मी त्या ड्रायव्हरला दाखवायचो, बस ड्रायव्हरला, की इथे जाणार का. असं करत करत मी पुढे तिथे मी प्रवास केला. तिथे सुद्धा 2-4 गोष्टी अशा घडल्या की यार एंट्री केली, मला थंडी प्रचंड वाटते, कारण की आइसलँड आहे, शेवटी थंडी वाजणारच. आणि मी नॉर्मल जॅकेटवरती आहे. बाकीचं जॅकेट मला काढायचं होतं, ते पुन्हा जॅकेट घालून मला पुढचा प्रवास करायचा होता. तर मला पहिल्यांदा तर तिथे खायला काहीतरी पाहिजे होतं, आणि जी करन्सी असते आपल्याला एक्सचेंज करायची असते. आता मला ती करन्सी एक्सचेंज कुठे करायची असा मला प्रश्न पडला. तर अंकित बोलले की ATM मधून पैसे निवांत निघतात. बरं, ATM मधनं मी पैसे काढले, ठीक आहे. तिकडच्या करन्सीचं बघा माझ्याकडचं अज्ञान किती होतं, की मला हेही माहित नव्हतं की तिकडची करन्सी आपल्या इंडियन करन्सीपेक्षा किती स्ट्रॉंग आहे, आणि काय त्यांची व्हॅल्युएशन असते, आणि तिकडच्या करन्सीला कशा पद्धतीमध्ये ते काउंट करतात. म्हणजे आपल्याकडे जर 1000 काउंट करत असेल तर आपण काय करतो, 1,000 असं असतं, राईट. कॉमा असतो आपल्याकडे, तिथे त्यांनी डॉट लावला होता. डॉट म्हणजे आपल्याला काय वाटणार, 1 रुपये. आणि मी 1000 रुपयाची त्यांची आता जी गोष्ट होती, मी समजतो 1 रुपये. आयला म्हणलं एवढं स्वस्त कसं काय आइसलँड. 300 रुपयाची बॉटल, 3 माझे हे होतात, 3 डॉट समथिंग कट होत आहेत. आयला म्हणलं हे भारी की. मी 2-4 गोष्टी घेतल्या, आणि नंतर तर मी माझं अकाउंट चेक करतोय, साला माझे तर 5-6 हजार रुपये गेलेले. सो असे पण सीन होतात, त्यावेळी थोडीशी माहिती काढून जात जा. सो कसं बसा मी अंकितपर्यंत आता पोचणारच होतो. शेवटचा माझा बस स्टॉप होता, त्याच्या आधी एक स्टॉप जो होता त्या स्टॉपवरती येऊन, तोपर्यंत आता मला काय होतं की अंकितला मला गाठायचं आहे. बट तिथे बिग सिटीमध्ये, शहरामध्ये, तो अंकित त्याला माहित नाही ना की माझी बस किती वाजता पोहोचणार आहे, आणि मी जिथे आहे तिथे त्याने मला पिक करायला यायला पाहिजे. सो ते लोकेशन मला त्याला सांगायचं होतं, मला कम्युनिकेटच करता येत नव्हतं. कारण की झालं असं होतं की जे मी टुरिस्ट सिम कार्ड घेतलं होतं ते ॲक्टिवेट तर झालं होतं, पण त्याचं इंटरनेटच वर्क करत नव्हतं. म्हटलं चायला माझ्यासोबत स्कॅम झाला की काय. आणि मी असं समजते की माझ्यासोबत स्कॅमच झालं, हे कार्ड काय कामाचं नाही आहे. आता मला हे कार्ड काढायचं आहे, माझं एअरटेलचं कार्ड टाकायचं आहे. तर याच्यात कॉमेडी अशी की माझ्याकडे ती जी पिन असते ना आपल्या आयफोन मधून ती सिम कार्ड काढायची, तीच नव्हती. आणि मी ती पिन शोधतोय त्या बस टर्मिनलवरती. इतर लोकांना विचारतोय तुमच्याकडे पिन आहे का, कोणाकडेच नव्हती. शेवटी तिथे KFC होती, KFC मध्ये गेलो. तिकडे त्यांना विचारलं की आहे का तुमच्याकडे. एकाकडे लकीली ती पिन होती, आणि त्या पिनने माझं सिम कार्ड ते टुरिस्टवाला काढलं आणि माझं वालं टाकलं, जे इंटरनॅशनल रोमिंगवालं होतं. शेवटचा डेटा होता. त्यातनं अंकितला मी कॉल केला आणि त्याला म्हटले की भाई माझ्याकडे खूप कमी वेळ, डेटा लगेच संपणार आहे, तू कुठे थांबणार आहे, माझी बस ज्या स्टँडला थांबणार आहे त्या सिटीमध्ये तिथेच तू येऊन थांब. मला माहित नाही मी पुन्हा तिथून मला तुला कॉन्टॅक्ट करता येईल की नाही, कारण की माझा असा सीन झालेला आहे, माझ्यासोबत स्कॅम झालेला आहे. तो बोलला की स्कॅम. म्हटलं हा, माझं इंटरनेट नाही वर्क करत आहे. तर तुम्हाला विचारतोय की भाई तूने डेटा रोमिंग ऑन किया था क्या. मला ते माहितीच नव्हते की डेटा रोमिंग पण ऑन करायचे. एअरटेल काढलं तर इंटरनॅशनल रोमिंग चालू केल्यामुळे तिथे काय मला डेटा रोमिंग ऑन करावं नाही लागलं, ह्याच्यासाठी करायला लागणार होतं हे मला माहितीच नव्हतं. सो तो बोला की ते ऑन कर, होऊन जाईल. आणि ते ऑन केलं आणि माझं झालं. सो इथपर्यंत चॅलेंजेस माझ्याकडे होते. आणि फायनली मग मी अंकितला जसा भेटलो शहरामध्ये, लिटरली मी सांगतो डोळ्यातनं फक्त पाणी यायचंच राहिलं होतं. कारण की ज्या खरं तर प्रवासातनं मी तिथे पोचलो होतो ना, तो सहज नव्हता. आणि त्यासाठी ना मी खूप म्हणजे हिंमत पण ठेवली होती की
काही करून आता ते आपल्याला हे दिव्य पार करायचंच आहे. टेन्शन पण होतं, बट कॉन्फिडन्स होता की यार एवढे वर्ष मी ट्रॅव्हल करतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. सो या अशा वेगवेगळ्या अनुभवांना आपल्याला सामोरं जावं लागतं अशा ट्रॅव्हल आपल्या इंटरनॅशनल डेस्टिनेशन्स कव्हर करत असताना. त्याच्यामुळे माहिती खूप महत्त्वाची असते. माहितीचा माणूस पण सोबत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण हे एक ॲडव्हेंचर होतं आणि ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. खरं तर आता तिथून पुढे सुद्धा माझ्यासोबत बऱ्याच गोष्टी घडत आहेत. म्हणजे अख्ख्या युरोप सिरीजमध्ये सांगायचं झालं तर एक हलका तुम्हाला एक मी ग्लिम्स देतो की माझ्यासोबत कशा पद्धतीचे कांड होत आहेत. एवढ्या कष्टाने मी आईसलँडमध्ये पोचलोय आणि आईसलँडमध्ये चालू आहे सतत पाऊस, सगळं धुकं, मला डोंगरच दिसणं झाले. म्हणलं यार याच्यासाठी आलोय का मी? नुसती खालची सगळी जमीन ग्रीन 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 दिसते मला. सो तिथे मला जरा बऱ्यापैकी डिसअपॉइंटमेंट झाली. 2-3 दिवस असंच झालं. आम्हाला पाऊस तो जिथे पाऊस नाहीये, आम्ही वेदर कंडिशन चेक करून जिथे पाऊस नाहीये तिथे आम्ही 200-300 किलोमीटरचा प्रवास करून जायचं, इतक्या लांब सो दॅट आम्हाला पाऊस तो ना मिळो. सो त्यामुळे आमचा बराचसा टाइम पण वाया गेला. त्याच्यात आमचा जो एक मित्र होता त्या ट्रिपमध्ये, तेंजिन नावाचा, त्याची कॅमेराची बॅग जी आहे ती एअरपोर्टवरतीच लॉस झाली होती आणि एअरपोर्टवाले त्याला काही सपोर्ट करत नव्हते आणि त्याचा एक वेगळा सीन, त्याला मधनंच ट्रिप सोडावी लागली. पूर्ण शेवटी अंकितचा युरोपचा म्हणजे माझा युरोपचा पुढचा प्लॅन होता. आमची आईसलँडची ट्रिप संपल्यानंतर अंकित आणि ते दोघं रिटर्न मुंबईला गेले आणि मी एकटाच त्या युरोपमध्ये. आता तिथनं पुढं मला काय काय करायचं हे मला माहीत नव्हतं. माझी आयटिनरीज ठरली नव्हती. मग पॅरिस मला 2 दिवस फिरायचं होतं. पॅरिस फिरतोय. पॅरिसच्या फिरण्यानंतर रात्री मी खूप उशिरा रिटर्न पोचतोय. प्रचंड भूक लागली आहे. एअरबीएनबीचं बुकिंग आहे. तिथे मला रात्री जेवाय करण्यासाठी बनवण्यासाठी अलाउड केलं नव्हतं. रात्री 11 नंतर मी पोचले 12ला. मला भूक लागली, मी बनवू शकत नव्हतो आणि मला लिटरली रडायला येतंय. ठीक आहे. सो अशा भरपूर गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत. तिथून मी पॅरिस नंतर मी लिटरली आजारी पडलोय. ताप आलाय मला, थंडी वाजते, मला चक्कर करते आणि मी एकटाच आहे तिथे. मला तिथून बेल्जियमला जायचं आहे. बेल्जियममध्ये मी गेलोय. तिथे जे आपले मित्रमंडळी किंवा सबस्क्रायबर्स होते त्यांना मी भेटलोय. त्यांनी तिथे ढोल ताशांमध्ये माझा स्वागत केलंय. तिथून पुढे मी नेदरलँडमध्ये गेलोय. तिथे माझ्या मित्राला भेटलोय. मित्रासोबत मी तिथे 2-3 दिवस फिरतोय. तिथून म्हणजे अगेन मी आजारी आहे. मला टाइम वेस्ट नाही करायचा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी मी त्याच आजारपणात करतोय. तुम्हाला चेहऱ्यावरून त्यावेळी व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसेलच. तिथून पुढे मग मी जर्मनीत जातोय एकटाच प्रवास करत. इतक्या लांबचा प्रवास, नेदरलँड टू जर्मनी, म्युनिक. तिथे गेल्यानंतर मला माहित नाही की मी काय करणार आहे. म्हणजे नो प्लॅन, काहीच प्लॅन नव्हता तिथे. मग मला इंस्टाग्रामवरती मी स्टोरीज टाकतो, त्याच्यामुळे मला आपले फॉलोअर्स मला त्याला इन्व्हाइट करतायत त्यांच्या घरी. अशा बऱ्याच चांगल्या, बऱ्याच भयंकर, बऱ्याच वाईट गोष्टीचा अनुभव या ट्रिपमध्ये आलेला आहे. शेवटी आता जो मित्र आईसलँडमध्ये मध्येच ट्रिप सोडून गेला होता त्याने मला इन्व्हाइट केलं स्वित्झर्लंडमध्ये, तो राहायला तिकडेच होता. मग त्यांनी मला म्युनिक टू झुरिक मी प्रवास केला. तिकडे त्याच्याकडे गेलो. आम्ही दोघंच रोड ट्रिपवरती गेलो. त्याने सगळी अरेंजमेंट केली आहे. बट त्याच्यात सुद्धा अरेंजमेंट म्हणजे काय, कारची फक्त अरेंजमेंट केली आहे. तिथे आम्हाला राहायचं आहे तर राहायची बुकिंग्स आम्ही केलेली नाही आहेत. मग त्या बुकिंग्सचे खूप वेगवेगळे किस्से आहेत. आम्ही कुठेतरी रोड साईडलाच गाडी उभी करतोय, तिथे कॅम्पिंग करतोय, जे की अलाउड नसतंय. डायरेक्ट 10 लाखाचा फाईन बसू शकतो जर सापडलो तर. आणि आम्ही रिस्क घेऊन काही गोष्टी करतोय. काही रिस्क घेऊन आम्ही पार्किंग लॉटच्या -4 फ्लोअरपर्यंत जातोय रात्रीच्या 1 वाजता, सकाळी 6 वाजता उठून बाहेर येतोय. अशा बऱ्याच गोष्टी या ट्रिपमध्ये मी अनुभवलेल्या आहेत. आणि त्यामुळे ही जी अख्खी सिरीज आहे ती खरंच खूप माझ्या मनाच्या जवळची आहे आणि खूप मेमोरेबल आहे. खूप चांगले वाईट एक अनुभव मी याच्यातले घेतलेले आहेत. खूप गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे या सिरीजला तुम्ही अजिबात मिस करू नका शेवटपर्यंत. सो इथेच मी आता ही स्टोरी संपवतो. बाकीची स्टोरी तुम्ही आता थेट पडद्यावरती बघा. चला, धन्यवाद. कशी वाटली स्टोरी नक्की मला खाली सांगा कॉमेंट करून. आणि सांगा, आहात ना एक्साइटेड?